त्या संदर्भातले काही पुरावे आहेत का नाही त्या काळात न्यायालयात तुम्ही नाही आता पाय कसं आहे, तुम्ही असा प्रश्न मला विचारला, मलाच उद्या आरोपी करते. त्यामुळे तुम्ही जर्नलिस्ट म्हणून तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करा आणि इथले कोणते वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोरटकरांच्या संपर्कात आहेत ते बघा. तुम्ही आज न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहे, ब्राह्मणवाद्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भात काय भूमिका तुम्ही न्यायालयासमोर बाजू मांडली ते जरा स्पष्ट करा. पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत, पण ते कधीही असं दाखवत नाही, असं म्हणत नाही की मी ब्राह्मण समाजाचा आहे, मग ब्राह्मण समाजाचं राज्य आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेला एक माणूस असं कधी म्हणत नाही. याच्या आधी अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही मी मराठा मुख्यमंत्री आहे, मग मराठ्यांचं राज्य इथे आहे, असं कधी म्हटलं नाही. कारण की संविधानिक दृष्टिकोनातून ते सगळ्या राज्याचे पालक आहेत, ही भूमिका त्यांना माहिती आहे. पण आपण म्हणतो ना की चहापेक्षा केटली गरम. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ते चिल्लर व्यक्ती आहे प्रशांत कोरटकर, त्या चिल्लर व्यक्तीसोबत देवेंद्र पुढे बघूया शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी म्हणजे आणि शिवाय इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय हा राखून ठेवण्यात आलाय. कोरटकर प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालय आता उद्या अंतिम निकाल देईल असं कळतंय. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आपण जर पाहिलं तर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी जी ती सुरू होती. या संदर्भात सरकारी वकिलांनी काय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत युक्तिवाद केलेला आहे आणि आता हा निर्णय जो आहे प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन द्यावा की नाही या विषयाला घेऊन आता न्यायालय उद्या जो आहे तो निकाल देऊ करेल. हा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, आज युक्तिवाद पार पडला प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जाच्या मुद्द्याला घेऊन, नेमकं काय घडलं आणि आता पुढे काय? प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावरचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे आणि यानंतर आता कोर्ट उद्या या संदर्भातला निकाल आहे ते देणार आहे. जवळपास पाऊण तास या संदर्भातली सुनावणी आज पार पडली. दोन्ही बाजूने युक्तिवाद आहे ते जोरदारपणे करण्यात आला. ज्या पद्धतीनं इंद्रजित सावंत यांनी धमकी दिल्याचा उल्लेख केला होता आणि त्यानंतरचा व्हिडिओ अपलोड केला होता, धमकीचा ऑडिओ अपलोड केला होता, त्यावरून कोरटकरांच्या वकिलांनी या ऑडिओवरतीच आक्षेप घेतला. जातीय तेढ निर्माण करायचा होता तर मग इंद्रजित सावंतांनी हा ऑडिओ का अपलोड केला सोशल मीडियावरती, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी केला. मात्र हा मुद्दा आहे तो खोडून सरकारी वकिलांनी काढला. खरं तर कोरटकर हे पत्रकार आहेत, त्यांना कायद्याच्या संदर्भातलं नॉलेज आहे, असं असताना सुद्धा त्यांनी हा कॉल करून जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला होता आणि त्या अनुषंगाने या संदर्भातला आहे तो युक्तिवाद सरकारी वकिलांनी मांडला. कोरटकरने तपासाला कोणत्याही पद्धतीचं सहकार्य केलेलं नाही, तो फरार झालेला आहे, मोबाईल सुद्धा फॉर्मॅट केलेला आहे आणि हे संपूर्ण प्रकरण तो पत्रकार असताना माहीत असताना सुद्धा त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेणं महत्वाचं आहे आणि पुढचा तपास करणे महत्वाचं असल्याचं सरकारी वकिलांनी या संदर्भातली भूमिका मांडली. मात्र एकूणच त्यांचं हे वक्तव्य खोडून काढण्याचा प्रयत्न आहे तो कोरटकर यांच्या वकिलांनी केला. आसिम सरोदे यांनी सुद्धा इंद्रजित सावंत यांची बाजू मांडताना इंद्रजित सावंत यांना जी धमकी दिलेली होती ती कोरटकर यांनी संध्याकाळी रात्रीचा दरम्यानचा हे तो कॉल केला होता आणि तो कॉल कुणाच्या सांगण्यावरून केला होता हे सुद्धा माहिती काढणं गरजेचं आहे. ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख आहे तो वारंवार कोरटकर यांनी केला होता. इंद्रजित सावंत यांनी नेमकं कोणत्या पद्धतीनं ब्राह्मण हा शब्द उच्चारला होता आणि कोरटकर यांचा त्या संदर्भातला संदर्भ काय आहे याचा सुद्धा तपास करणे गरजेचं आहे. कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं प्रकरण घडलं होतं हे सुद्धा तपासायचे गरजेचं आहे. त्यामुळे कोरटकर यांना अटक होणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद आहे ते आसिम सरोदे यांनी मांडलेला आहे. जवळपास बघूयात आता हा निर्णय जो आहे तो राखून ठेवण्यात आलाय. उद्या काय नेमका निर्णय दिला जातोय हे आपल्याला कळू शकेल. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर